श्री गुरु चरित्र अध्याय 13 श्री गणेशाय नमः. नाम धारक शिष्यरान लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडून जाणा विनवितसे परी येसा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीची दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमनी संतोषोन मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तया वेळी सांगेन ऐक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुनी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याची नामे सांगता विस्तार होईल बहु कथा प्रख्यात असती नामे सात सांगे नायक एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनेक यती सदानंद सरस्वती रेखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक अपार होते शिष्य अनेक एकाहून एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनग्रासी भेटी झाली जनक जननी हेवोनी लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामी देखून या श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करती परोपकारी घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी झाले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय का जननी जनक येणे रीती पूजा करती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननी सी देखोनी जननी ते वेळी माथा ठेविती चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगे तया वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववंद पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या याची श्रीपादेश्वराचे पूजन केले मनोभावे प्रसिद्ध झाले जन्मामुचे साफल्य केले परियस मनोनी नमिती दोघे जणी विनविताती कर जोडूने उद्धारावे या भवानी जगन्नाथा यती राया श्री गुरु म्हणती तयांसी एकादे काळी परियसी पुत्र होय संन्यासी उद्धरील पुढे 42 त्याची शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे देख त्याचे गुळी उपजता अनिक त्याची ही ब्रह्मपद परियसा यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्यांची शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम अभिषेका तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी तयांसी आश्वासित असे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टश्वर्ये नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहल सुखे तुमचे नयनी पावल क्षेत्र काशी गुणी अंत काळी परियेसा त्यांची कन्या असे एक नामतीचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी ऐक विनवितसे परियेसा विनवितसे परी स्वामी माते चारी तारी बुडोनी जाते बहुसागरी संसार माया वेष्टोनिया संसारता तापत्रयासी आपण बी तसे करी येसी निर्लिप्त करी गामासी आपण तयासी जाईन ऐकोनी तिचे वचन श्री गुरु निरोपिताती आपण श्रियांसी पती सेवाचरण तेची तपपरियेसा पुत्रावया पहिल पार श्रियांसी असे पोभ्रतार मने करुणी निर्धार भजा पुरुष शिवा समानी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मद प्रती श्री गुरु म्हणती तियासी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा पूर्वजन्मी तू परियसी चरणी लागले देनुसी शेजारी श्री पुरुषांसी विनोदे लाविला कल जाना तया दोषात तो रेखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसी लादिले ऐका तू सर्वांगी पुष्टी होशील विरोध केला श्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्वजील बरोबरती अर्जित तुझे ऐसे असे ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मध्ये उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असेल असाल भले अपर वयसी होतासी काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह पुष्टी होईल आवेव भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र ऐक पा भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवंशी अवस्था तुझ गडली यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थासे अति समर्थ गंधपुर असे ख्यात अमर जा संगम प्रसिद्ध जाण असे सांगून येते असे श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जयते शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणा तरी परियेसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहु कथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेसी त्या गौतमी ची महिमा सांगता अपार असे आम्हा बळीनार उदक उपमा ब्रह्मांड व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्री पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठानाजवळी पूर्वी मुनी सगळी नित्य पेरुणी कविती साळी ऐसे त्यांचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करीती आपुले म्हणी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता सापडे गंगा आणि दापुले चाडे समस्त महापुण्यकडे गंगा स्नाने भूमंडळी उद्धरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्वियांसी जे गती होय परियसी ते स्नान मात्र गौतमीच्या या कारणे गौतमीसी आनावे यज्ञ भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आणि त्या गंगा लाभ म्हणून रचली माव एक दुर्वेची गाय सवस्तक करुणी पाठविली ऐक गौतमाचे व्री भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनु शिनैनी निवारावयात क्षणी दर्भ पवित्र सोडिले त्याची कुस झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली करीत घडली हत्या गौतमासी मिळवणी समस्त ऋषीजन प्रार्थित देती जाण गंगा भूमंडळी आन या विने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला यमकेशी वर माग म्हणितले गौतम मने सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा
उद्धरावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळाशी गौतमाचे विनविंतीसी निरोप दिला गंगेसी घेऊन आला भूमंडळाशी पापक्षाल नार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भागीरथी कवनावर नावया सामर्थ्य याची कारण श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोक अनुग्रहार्थ आपण हिंडे परियेचा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजलिका तेथे होता म्हणी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे विस्मित होऊन मानसी नमिता झाला श्री गुरु मूर्तीसी श्रोत्र करी बहु वसी अति भक्ती करून या तू तारक विश्वासी म्हणून ही भूमी अवतारलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिदले चरण आपुले ऐसे परी श्री गुरु स्तुती करीतो तापसी संतोष होऊन अति हर्षी आश्वासिती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुझं सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करीसी नृसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले परियसी आले वासळ ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाती असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याची उपाय प्राण देखा पोट व्यथा बहु त्याची नित्य करी तो वासाची भोजन केली दुःख अशी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याची उपाय पूर्व दिवस तया ग्रामी आला सन महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तिरी असे लोळत प्राण करीत त्याची उपाय दुःख करी द्विज पर मने गंगेत त्याची न शरीर नको आता संसार पाप रूपे वर्तत मनी निर्धार करुणी गंगा प्रवेश करीत म्हणून पोटी पाषाण बांधून गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौरव उपजलो आपण भूमीवार केले नाही परोपकार अन्नदान दिलं देखा ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखील श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्रह्मनासी अना त्या ब्रह्मनासी प्राण त्याची तो का सुकेसी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावनी द्विजवरा ते काढोनी आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्या जुपासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगाम्मा विप्रमाणे गायती राया काय करायला पुसोनिया उपजोनी जन्म वाया भूमी भार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यतेने कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियसी औषधाचे आम्हा पासी क्षण एके सांगो तुझं संशय न दरी आता मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळवणी भोजन करी पोटभरी श्री गुरु वचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी माता ठेवून श्री गुरु चरणी नमन केले त्यावेळी इतुके अवसरी तया स्वामीचा अधिकारी विप्रेक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुसी येऊन लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्य कर्मे आश्वासोनी त्यावेळी उसती गुरु स्तोमोळी गवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गौत्र आपुले कौंडिल्य आपस्तंभ शाखेसी नाम मद साय देव वासस्थळ आपुले खडंबची आलो असे उदरपूर्तीस सेवा करतो यवनांची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो स्वामी तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी तत झालं ब्रह्मसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरले या भवार्णवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिले स्वामी या गंगा देखताची पापे जाती चंद्र दर्शने तापनासती कल्पतरुची ऐसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नवदी तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग पद पावलो ऐसी स्तुती करून पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासुनी निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमन त्याचे व्याधीसी सांगू औषध तुम्हासी नेऊनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वता घेऊन जावे त्वरिता क्षुदाक्रांत विप्रसे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवित असे कर दोघन प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होत असे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्याकडे त्वरित श्री गुरु म्हणती साय देवासी आम्ही औषध देतो यासी अपुपादी माशांनासी क्षीर मिश्रित परणान्न अन्न जेविता त्वरी तेसी व्याधी जाईल परियसी संशय न धरी तू मानसी तरी न्यावे गृहासी अंगीकारो कारुणी तयावेळी माता ठेवी चरण कमय विनवित असे करुणा बाळी यावे स्वामी विक्षेसी स्वीकारुणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध मने ऐक मात नामधारक शिष्यतमा आम्ही होतो ते वेळी समवेत शिष्य सफळी जठर वेतेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणे परियसा पूजा करती श्री गुरुशी षोडशोपचारी परियसी तेने चिरती आम्हासी शिष्या सपैका वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगण मंडळ केले रक्तवर्ण एकेकाळी पृथक पृथक चित्रासन श्री गुरुसी तेनेची परी सपैकासी मंडळाचरण विधीसी करिता पुष्पगंधाक्षता षोडशोपचार विधीसी पंचामृतादी परियसी रुद्र सुक्त मंत्रे श्री चरणस्थाप स्नापिले श्री गुरुचरणी अति हर्षी पूजा करती षोडशी तया विप्रज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला अक्षयवाणी आरंती श्री गुरुशी हो आळीती मंत्रघोषाती भक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी काय न करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुशी पूजा केली परियसी तेनेची विधी शिष्यांची आम्हा समस्तांशी वंदिले संतोषानी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशी ऐसे बोलून तुझ्यासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करून श्री गुरुशी ठाय घातले तैवेळी नाना परिचय पक्वान अपुपादी माशांना अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदिले शाकपाक नाना करी वाढत अति सविस्तारी भोजन करीती प्रती करी श्री गुरुमूर्ती परियसा जठरवेतेचा ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तत्क्षणी श्री गुरुचे कृपा दृष्टीने
ऐसे परी श्री गुरुना ते भोजन केले शिष्यासहित आनंद झाला ते बहुत विस्मय करीती सकाळी जन आश्चर्य करीती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणताची ज्या ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवन अखिल सौख्य पावती जाना सत्यम सत्य पुन्हा सत्यम इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वते प्रामुख्यान्ने सिद्ध नामधारका संवादे करंज नगरा विगमनम तथा विप्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदशाध्याय श्री गुरु दत्तात्रेयम वस्तु श्री गुरु देवदत्त